ज्येष्ठ दिग्दर्शक आणि पीकचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात येत्या 8 ते 9 आणि 10 मार्च 2024 रोजी नागपुरात 22व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची नागपुरात आवृत्ती घेऊन येत आहेत। मेडिकल चौक येथील VR नागपूरमधील सिनेपॉलिस मध्ये हा फेस्टिवल होत आहे। यासोबतच 7 मार्च 2024 रोजी फिल्म गुरु समर नखाते यांचे अंडरस्टँडिंग सिनेमा हे खास वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे। डॉक्टर जब्बार पटेल हे या फेस्टिवलला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे। इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा नागपूर एडिशन इथे 8, 9, 10 मार्चला होणार आहे आणि मी अजय गंपावार त्याचा चीफ कोऑर्डिनेटर आहे। डॉक्टर जब्बार पटेल या फेस्टिवलचे क्युरेटर किंवा डायरेक्टर आहे आणि 8, 9, 10, 7 मार्चपासूनच ते आपल्या इथे राहणार आहे। सिनेपोलिस म्हणजे VR नागपूर हा जो मॉल आहे सुप्रसिद्ध, तिथल्या 2 ऑडिटोरियममध्ये हा फेस्टिवल 7, 8, 9, 10 म्हणजे 4 दिवस आहे। तो 7 तारखेला आपण इथे वर्कशॉप करतो आहे। अंडरस्टँडिंग सिनेमा या नावाने सिनेमाचा एस्थेटिक्स आपल्याला पूर्ण जगामध्ये ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखल्या जातं आणि FTIIचे जे माजी डीन होते, एकेकाळी ते डीन होते आणि FTII मध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी ज्यांना फिल्म गुरु म्हणून ओळखतात ते समर नखाते हे वर्कशॉप करणार आहे आणि या वर्कशॉपला वयाची मर्यादा नाही किंवा फिल्म स्टुडंट्सच हे वर्कशॉप अटेंड करू शकेल असं नाही, अगदी हाऊसवाईफसुद्धा हे वर्कशॉप अटेंड करू शकते आणि सिनेमाचा एस्थेटिक्स कशा पद्धतीने शोधायचं बघायचं त्यात समर नखाते सांगणारा अतिशय इंटरेस्टिंग असणारा हा फिल्म फेस्टिवलचा पार्ट आहे। फिल्म फेस्टिवलमध्ये एकूण जगभरातल्या 15 फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत, त्यात 2 मराठी आहे, छबिली आणि जिप्सी। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिप्सीचे जे दिग्दर्शक आहे आणि जिप्सीचा जो नायक आहे छोटा मुलगा कबीर खंदारे, त्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे, ते सुद्धा या फेस्टिवलमध्ये हजर राहणार आहे। या फेस्टिवलमध्ये मूवीज तर तुम्ही पाहूच शकणार आहे, ॲट ए टाईम 2 ऑडिटोरियममध्ये या मूवी सुरू राहणार आहे। पण 8 तारखेला इनॉग्रेशन झाल्यानंतर 9 तारखेला आम्ही एक स्पेशल सत्र यामध्ये अरेंज केलेलं आहे। त्यात अभिषेक बॅनर्जी जो आजच्या युवा पिढीचा नायक मानला जातो किंवा युवा लोकांमध्ये अत्यंत पॉप्युलर असलेला पाताल लोकमध्ये ज्यांनी हतोडा त्यागी ही भूमिका केली, पण हा फक्त थिएटर ॲक्टिव्हिस्ट किंवा ॲक्टर नाही आहे, तर अत्यंत महत्त्वाची जी एक कास्टिंग बे नावाची जी भारतातली आत्ता सर्वात महत्त्वाची कंपनी आहे तिचा तो को-फाउंडर आहे आणि कास्टिंग बे कंपनी ही अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की आज ज्या मोठ्या मोठ्या सिरीज किंवा जे मोठे मोठे चित्रपट होतात त्याचं कास्टिंग करण्यासाठी ही कंपनी त्यांच्या कास्टिंगचं काम ही करून देते। त्यामुळे नागपुरातले किंवा छोट्या शहरातले जे मुलं आहेत की ज्यांना ॲम्बिशन आहे मला ॲक्टर बनायचं आहे, पण ॲक्टर बनण्याचा रस्ता कसा असतो, आज ऑफिशियल वेनी सिनेमा निर्मात्याकडे दिग्दर्शकापर्यंत कसं पोचायचं याचं अत्यंत मौलिक मार्गदर्शन अभिषेक बॅनर्जी करणार आहे। हा या फेस्टिवलचा एक अतिशय वेगळा पैलू आहे। 10 तारखेला रविवारी एक अतिशय आगळं वेगळं पॅनल डिस्कशन आपण करतो आहे। विदर्भातले अनेक लोक मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत जाऊन मोठे झाले, राजकुमार हिरानी, सुभाष घई अनेकांचे नावं सांगता येतील, राम लक्ष्मण, राज दत्त, पण आता असा ट्रेंड आलेला आहे की नागपुरातल्या नागपुरात किंवा स्मॉल टाऊन गाय जे म्हणतात त्यांच्या सेन्सिबिलिटीज इतक्या पॉवरफुल झाल्या आहे की ते एक पूर्ण निर्मितीक्षम असणारा पूर्ण लांबीचा फीचर फिल्म लांबीची इथे नागपुरामध्ये तयार करत आहेत। इथले लोकेशन्स वापरून, इथले कॅमेरामन, इथले संगीतकार, तर या निर्मितीमागे त्यांना काय अडचणी होतात, यात किती पोटेन्शियल आहे, किती पॅशननी ते काम करतात, या सगळ्याचा उहापोह किंवा या सर्वांची चर्चा या पॅनल डिस्कशनमध्ये होणार आहे। यात शांतनू रोडे ज्याला गोष्ट एका पैठणीचीसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं, आपल्या नागपूरचा मुलगा आहे तो राहणार आहे। ऋतुराज वानखेडे जो जयंतीचा नायक आहे, सगळ्यांना माहिती असलेला चेहरा। छत्रपाल निनावे ज्यांनी घात नावाची फिल्म केली आणि बार्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये ज्याला ओवेशन मिळालं होतं आणि अतिशय ती फिल्म नावाजली होती। याशिवाय शैलेश नरवाडे जयंती फिल्मचा डायरेक्टर ज्यांनी इथे मेहनतीने ही फिल्म पूर्ण उभी केली आणि सक्सेसफुली मार्केटिंग करून हिट करून दाखवली। आणि उद्या जो सिनेमा तेरवा नावाचा सिनेमा, मुख्य म्हणजे त्या सिनेमात आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरचा तो सिनेमा आहे, त्यांच्या बायकांवरचा हा सिनेमा आहे। हा अतिशय सेन्सिबल विषयावरचा सिनेमा ज्यांनी निर्माण केला ते नरेंद्र जिचकार या सिनेमाचे निर्माते, त्यांना काय अडचणी आली हे सगळे या पॅनल डिस्कशनमध्ये
सहभागी होणार आहे। या झाल्या सिनेमाच्या विविध तांत्रिक बाजू, अभिनयाच्या बाजू, पण व्ह्युअरच्या बाजूनी एक जण या पॅनल डिस्कशनमध्ये रिप्रेझेंट करणार आहे। त्या आहेत डॉक्टर ऋता धर्माधिकारी, LAD कॉलेजमधल्या इंग्लिशच्या HOD आहेत त्या, आणि अनेक वर्षापासून फिल्म सोसायटी चालवतात त्या। हा पूर्ण पॅनल डिस्कशन कोऑर्डिनेट करणार आहे। तर हे 15 फिल्म, हे सगळे सेशन्स फक्त 300 रुपयाचं आपण रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही कुठल्याही सेशन्सला अटेंड करू शकता। फक्त यात फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस असा हे राहील, म्हणजे तुम्हाला घाईनी तिथे योग्य वेळेवर पोचून तुम्हाला अटेंड करावं लागेल, कारण हे लिमिटेड सीट्स आहे। तर हा फेस्टिवलचा सिनेमा बघताना तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर डॉक्टर जब्बार पटेलांशी चर्चा करू शकता, समर नखातेंशी चर्चा करू शकता, कारण 4ही दिवस ते लोक पूर्ण वेळ इथे उपस्थित राहणार आहे। तर एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे फेस्टिवल आहे। आपल्या शहराची ओळख या फेस्टिवलच्या माध्यमातून निर्माण करायची आहे, आणि सिनेमा इज होप अशी या पूर्ण फेस्टिवलची थीम आहे। कारण आता जात, लिंग, धर्म, भाषा या सर्व सीमा ओलांडून हे एकच माध्यम आहे जे पूर्ण जगातल्या लोकांना जोडत असतं। जागतिक फिल्म फेस्टिवलचाही पर्पज हाच असतो की तो जगभरातले उत्तम सिनेमे जगभरातल्या कानाकोपऱ्यात नेऊन पोचतो। तर हे जगभरातले उत्तम सिनेमे आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या अंगणात आलेले आहेत, ते तुम्ही बघा आणि हे कल्चर तुम्ही एस्टॅब्लिश करा। जेवढे आम्ही याच्यासाठी मेहनत करत आहोत, हे पत्रकार जेवढे याच्यासाठी मेहनत करत आहे, मीडिया, तेवढीच मेहनत तुम्हीसुद्धा केली तर पुढे जाऊन हा फेस्टिवल नागपूरची ओळख होणार आहे। आणि मला वाटतं ती आपली सगळी जबाबदारी आहे, आणि आपण तर याच, पण आपल्या पुढच्या पिढीला हा सिनेमा समजावून सांगा, उत्तम सिनेमा कसा असतो, मेसेज कसा सिनेमातून समोर जातो, आणि परदेशातलं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं कल्चर आपल्याला, आपल्या भारतातलं वेगवेगळ्या प्रांतातलं कल्चर आपल्याला आपल्या अंगणात बसून बघता येणार आहे। हाच याचा मूळ उद्देश आहे। धन्यवाद। ठीक आहे, थँक्यू।